आणि चेरोबा कोण या संघाचे पंढरीजी भोईर साहेबांकडून 5,000, भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाचे उपाध्यक्ष कमलाकर पाटील साहेब यांच्याकडून 10,000, भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाचे मेंबर सदस्य उदय म्हात्रे यांच्याकडून 2,000, त्यानंतर नाना गोंडली कासने यांच्याकडून 3,000 आहेत. पुढील देणगीदारांचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करू. तत्पूर्वी जाऊया आपण सामन्याकडे. नक्कीच अष्टविनायक ठाकूरवाडा संघाचे धडाकेबाज खेळाडू कबीरदादा ठाकरे यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजसाठी टॉवर फॅन आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर. गेम ऑन. फाइनल से पहला फाइनल मुकाबला कारिवली विपक्ष कामतगार. पहिल्या चेंडूवर एक सिंगल. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव. अतिशय चांगला सामना पाहायला मिळेल. दोन बलाढ्य संघ आहेत आमने सामने. अतिशय चांगला इनफिल्डच्या वरून चेंडूला उडवलाय. संदीप पाटीलच्या बॅटमधून हा पहिला चौकार. विलास पाटील आज दोन चेंडूमध्ये 5 धावा आलेत. हा चेंडू अतिशय चांगला टाकला आणि चेंडूचा सन्मान देखील संदीप पाटीलने केलाय. संजय पाटील इशारा करतात की अगदी सरळ बॅटनं चेंडूला गोलंदाजाच्या वरून खेळायचा होता. मात्र संदीप देखील थोडासा शांत आहे. सामना मोठा आहे. हा चेंडू आला डॉट. 3 मध्ये 5. हा फटका फसलाय. शैलेश पाटील न टिपलाय झेल. मोठी विकेट. सेलिब्रेशन बा अगदी विलास पाटील आणि धनराज चौधरी. झेल टिपलाय शैलेश पाटील ना आणि आलिंगन घातलंय धनराज चौधरीला. हे महत्वाचं आहे. वा शैलेश पाटील ना झेल टिपलाय. संदीपनं या आधीचा जो चेंडू डिफेन्स केलाय मनामध्ये कुठेतरी वेगळा विचार मै सुरू होता आणि विलास पाटीलचं इथे कौतुक करावं लागेल. महत्वाची विकेट सामन्यातून बाद केलेली आहे संदीप पाटील याची. 4 चेंडू 5 धावा. पॉइंटला शैलेश पाटील आहेत आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला धनराज चौधरी. नवीन फलंदाज कुंदन पाटील. दोन्ही संघामध्ये खूप मोठे पाटील आहेत. आता बघूया कुठला पाटील कुठल्या पाटलावर मात करतोय. नक्कीच आज आमचे शिरीषदादा माली देखील खुश असतील कारण की गुरुदत्त मानकुली संघाने देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. रविदादा केनी, उमेश माली, नवनाथ पाटील अगदी जी संपूर्ण टीम आहे विश्वास पाटील यांच्या सपोर्टर म्हणून खास दमनदाबरा 20-25 मध्ये त्यांचं देखील उपस्थिती लाभलेली आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. कुंदन पाटील. इथे फटका उडवलाय सचिन पाटील. चेंडूच्या खाली 2 मध्ये 2. मोठी विकेट. विलास पाटीलनं अगदी या सामन्यातून आपली जान ओतलेली आहे.
कारवली संघाचे 2 मोहरे 2 चेंडूमध्ये टिपलेत. नवीन फलंदाज गुरु पाटील संघाचे इष्टरक्षक आहेत. पहिले 2 चेंडू आपण पाहिले तर कारवली संघाच्या बाजूनी होते. त्यानंतर एक डॉट आला आणि चौथ्या आणि 5व्या चेंडूवर 2 धक्के दिलेत. इथे जर विकेट आली तर विलास पाटील यांना देखील टी शर्ट मिळेल. अरविंद पाटीलनं घेतलाय. बघूया गुरु पाटील आलाय. कारवली संघाच्या खेळाडू कक्षामध्ये थोडस शांत सहकारी पाहायला मिळत आहेत. शेवटचा एक चेंडू हॅट्रिक ऑन. या स्पर्धेमध्ये श्याम पाटीलनं श्याम स्पोर्ट धामणगाव संघाच्या संघनायकाने हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. इथे हा फटका पॉइंटच्या वरून उडवलाय. अप्रतिम गुरुचा क्लास. चेंडू सीमापार चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये संदीप नंतर कुंदन लगातार 2 चेंडूमध्ये 2 विकेट गेले. त्यानंतर गुरु पाटीलनं शेवटच्या चेंडूवर चौकार टाकून धावसंख्येला आकार देण्याचा काम केलाय. धावा बनलेत 9. अखिलेश या मॅच मधून प्रयोग केलाय. अखिलेशला पूर्ण संघाच्या आगीन 4था ओव्हर दिला होता आणि या मॅच मधून दुसऱ्या ओव्हरसाठी त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. संजय पाटीलवर आता मोठी जबाबदारी आहे. पहिल्या 6 मध्ये नाव. अखिलेशचा चेंडू कव्हर ड्राईव्ह केलाय. बघूया रजनीश पाटील चेंडूला उचलत आहेत. चांगली फिल्डिंग. धाव मिळेल 1. एका धावेनी संघाची टोटल 7 चेंडूमध्ये 10. 7 चेंडूमध्ये 10 धावा आलेत. गुरु पाटील एक यष्टीरक्षक म्हणून या संघामधून ज्याची ओळख. इथे हा फटका उडवलाय. बघूया चेंडू सेफ लँड होईल. विनोद ज्युनियर चेंडूला उचलत आहेत. धावा मिळतील 2. 2 ने धावसंख्या झालेली आहे 12. वेलकम गणेशजी पाटील, द्वारकानाथ म्हात्रे, वेस अँड कंपनी, गावदेवी स्पोर्ट रांजनोली संघ इथे दाखल होतोय. हा चेंडू सोडून दिलाय. बघूया एक सिंगल धाव तर कंप्लीट केलेली आहे. वाईट प्लस 22 अशा बोनसच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्या 14. एक सिंगल धाव. शॉट मिड विकेट मधून सचिन पाटीलनं चेंडूला उचललाय.
धावसंख्या 15 वर धावून पोचलेली आहे. इथे फटका पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला रजनीश पाटील तिथे उपस्थित. फक्त एक सिंगल न धावसंख्या पोचलेली आहे 16 वर. इथे पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय आणि पुढील चेंडू फ्रीड असेल. धावा बनले 17. अखिलेशनं गावदेवी पूर्ण संघाच्या अगेन्स्ट 21 धावा खर्च केल्या होत्या. इथून चांगला निर्णय घेतलाय जॉली स्पोर्ट कामतकर संघाच्या सर्व सहकार्यानं आणि दुसऱ्या ओव्हरसाठी अखिलेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे. फ्रीड आहे. फलंदाज संजय पाटीलसाठी हा चेंडू फ्रीड. आणि या चेंडूवर बघूया काय घडलाय. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण झालेली आहेत. शॉट फाईन लेगचे क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी आणि वाईट +2 अशा 2 धावा आलेत. 2 धावेनी संघाची टोटल 20. अखिलेशनं या ओव्हरमध्ये 2 वाईट 1 नो बॉल अशा धावा खर्च केलेत. नक्कीच विक्रम स्पोर्ट वडनगर संघाचे आमचे सहकारी मित्र दीपक चौगुले सध्या आम्हाला प्रिन्स मूवीच्या माध्यमातून जोडलेले आहेत आणि त्यांनी या संपूर्ण दमन दौरा 20-25 साठी सर्व संघांना शुभेच्छा दिल्यात आणि स्पेशली सुरू असलेल्या 2 संघांना देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात. नक्कीच विक्रम स्पोर्ट वडनगर संघ दमन दौरा 2025च्या स्पर्धेतून त्यांनी माघार घेतली. कारण की आपल्याला सर्वांना माहीत आहे महेश काबोकर यांच्या मातोश्रींचं दुःखद निधन झाल्यामुळे त्यांनी या स्पर्धेतून माघार घेतली होती. इथे गुरु पाटील साठी हा चेंडू अखिलेशचा डॉट येतोय. 2 ओव्हर धावा बनलेत 21, गडी बाद झाले 2. नक्कीच आपण चर्चा करीत होतो ज्या ज्या दानशूर दात्यांनी या दमन दौऱ्यासाठी सहकार्य केले त्यांचे आभार संघटनेच्या माध्यमातून. भिवंडी 40+ मंडळाचे उपाध्यक्ष आणि नवनिर्वाचित उपसरपंच ग्रामपंचायत कासने नाना गोंडले यांच्याकडून 2000. भिवंडी 40+ मंडळाचे मेंबर सदस्य महेशजी वारे जयहनुमान पोगो संघाचे संघटक यांच्याकडून 3000. कपिलजी म्हात्रे भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाचे सल्लागार यांच्याकडून 3000. त्यानंतर एजी स्पोर्ट निंबोली संघाचे सिनियर खेळाडू संघनायक सीतारामजी गुलवी यांच्याकडून 3000. अष्टविनायक ठाकूरवाड संघाचे धडाकेबाज खेळाडू कबीरदादा ठाकरे यांच्याकडून देखील उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी टॉवर फॅन आणि कुलार. त्यानंतर सदानंद म्हात्रे कालिका माता कालवार संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि मंडळाचे सल्लागार यांच्याकडून त्यांचा लकी नंबर 2323 ही देणगी आलेली आहे. धन्यवाद. यापुढील देणगीदारांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. तत्पूर्वी जाऊया आपण पुढील मॅचच्या दिशेनं. दयानंद दादा येतोय. गुरुदत्त मानकोली ओव्हर नंबर 3
अरविंद पाटील. पहिला चेंडू तिसऱ्या ओव्हरचा. विलास पाटील यांच्याकडे चेंडू. फक्त मिळेल एक सिंगल. सिंगलना धावसंख्या 22. 22. 13 चेंडूमध्ये 22 आलेत. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे बघूया चेंडू हवेमध्ये स्वतः यष्टीरक्षकाचा प्रयत्न इथे फसलाय. एक सिंगल धाव मिळेल. नक्कीच उदयजी म्हात्रे दिवसभर डिवा या संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज आणि आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाचे सदस्य आहेत. त्यांच्याकडून देखील 2000 रुपये आलेले आहेत. त्यानंतर इताडे संघाचे कर्ताधर्ता आहेत एसीओ भगवानजी पाटील साहेबांकडून देखील दमन दौऱ्यासाठी 11,000 रुपये आलेले आहेत. आणि 70 कंपनीकडून दमन दौऱ्यासाठी संपूर्ण चेंडूची व्यवस्था आहे. इथे हा फटका उडवलाय संजय पाटीलनं. सीमापार येतोय षटकार. तीस धावा. हा फटका बघूया पुन्हा एकदा उडवलाय संजय पाटीलचा क्लास. आणि सलग दुसऱ्या चेंडूवर अरविंद पाटील इथे टार्गेट केलाय. षटकार. 36 धावा लागलेत चांगल्या टोटलकडे. अजूनही या ओव्हरचा एक चेंडू आहे. दोन धावा आलेत. 2 धावींनी 3 ओव्हरची समाप्ती आणि धावा बनले 38. 38. नक्की संजय पाटील एक हाती किल्ला लढवत आहेत जय बजरंग कारिवली संघासाठी. नक्कीच आपण पुढील आपल्या दानशूर दात्यांचा उल्लेख करूया. भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि भिवंडी शिवसेना प्रमुख कुंदनजी पाटील साहेबांकडून दमन दौऱ्यासाठी 23,000 रुपये. 23 त्यांचा लकी नंबर आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरसाठी सायकल. तसेच संजयभाई म्हात्रे मंडळाचे खजिनदार आहेत यांच्याकडून 20,000. त्यानंतर कमिटी मेंबर जय पाटील यांच्याकडून 5,000. रोहित म्हात्रे भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाचे उपाध्यक्ष यांच्याकडून 3,000. नीलमजी नाईक कारिवली यांच्याकडून 3,000. सर्वांचे विशेष विशेष आभार. गोलंदाज सचिन पाटील. मित्रांनो चुकून कोणाचं नाव राहिला असेल तर माझ्याकडे पोचवा. प्रदीप जोशी साहेबांनी जी लिस्ट माझ्याकडे दिलेली आहे त्यांचा मी उल्लेख केला आहे. चुकून न कळत जर कोणाचं नाव राहिला तर आम्हाला आवर्जून आठवण करून द्या. जाणून बुजून आम्ही कोणाचं नाव ड्रॉप करणार नाही आहोत. सचिन पाटील ओव्हर नंबर 4. समोर फलंदाज आहे चंदन नाईक.
संघातील एक सर्वात चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. गुरुदत्त चौठारवाण नगरीमध्ये जी BPL स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये 114 धावा या चंदन नाईकनं टोकल्या होत्या आणि या चेंडूवर टोकलाय षटकार. डबल 4 44 आकडा गाठलेला आहे. चंदन नाईक भाऊ जरा ट्रॅक खाली ठेवा, लाईव्ह स्पर्धा आहे. यस, धन्यवाद. विनोददादा ठाकरे, VSN कंपनी आणि गावदेवी स्पोर्ट रांजनोली यांच्याकडून देखील दमन दौऱ्यासाठी 21,000 रुपयाचा धनादेश आहे. नक्कीच दादांचं नेहमीच सहकार्याचा हात आपण पाहिलेला आहे. इथे एक सिंगल, दुसरीची कॉलिंग आणि संजय पाटील आपल्या घरामध्ये सुखरूप. रवींद्र भामरे, ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगार रांजनोली, माजी उपसरपंच आणि VSN कंपनी गावदेवी स्पोर्ट रांजनोली संघाचे एक इष्टरक्षक फलंदाज यांनी देखील दमन दौऱ्यावर संपूर्ण वेळ आपल्या संघाच्या बरोबर दिलेला आहे. त्यांचं देखील आपण स्वागत आणि आभार व्यक्त करूया. 2 धावा आलेत, धावसंख्या 46. नक्कीच या सामन्याच्या आधी 57 बनल्या होत्या आणि त्या 57 धावा कामतकर संघानं बनवल्या होत्या आणि आता इथे बनवल्यात धावा 46 कारिवली संघानं. 4 चेंडू बाकी आहेत आणि चंदन नाईक ऑन दी फायर. सचिन पाटीलचे प्रयत्न बघा, प्रयत्नांना आपण 100% देऊया. नक्कीच चांगला प्रयत्न होता. सॉरी, अरविंद पाटील आहेत, सचिन गोलंदाज आहेत. अरविंद पाटील, सचिन पाटील, विनोद पाटील ही बंधूंची जोडी आणि अगदी तिन्ही बंधू आपल्या संघासाठी, गावाच्या नावासाठी, नक्कीच त्यांनी या संघासाठी नेहमी चांगला क्रिकेट खेळलेला आहे. 6 धावींनी संघाची टोटल 52, 52 क्रॉस. इथे हा फटका उडवला अखिलेश, मस्तक पे दस्तक. चंदन नाईक ऑन दी फायर. धावा बनलेत 58. सचिनवर आक्रमण. 3 चेंडूमध्ये 20 धावा. सचिनला ठोकणं मातीच्या खेळपट्टीवर सोपं काम नाहीये. 4 चेंडूमध्ये चंदन नाईकनं 3 षटकार आणि 1 दुहेरी. सचिन पाटीलला महत्वाच्या गोलंदाजाला टार्गेट केलाय, हे खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. इथे हा फटका फसलाय, बघूया चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला. तिथे रुपेश आहेत, चांगली फिल्डिंग होईल. धाव मिळेल फक्त 1. एका धावीने संघाची टोटल 59. काय सामना बनवलाय संजय पाटील आणि चंदन नाईकनं. संदीप पाटील आणि कुंदन पाटील सलगच्या 2 चेंडूवर बाद झाले होते. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 मोहरे विलास पाटीलने टिपले होते. जबरदस्त क्रिकेट. फायनल से पहिला फायनल मुकाबला. या इनिंगचा शेवटचा चेंडू आणि बॅटची कडा. चेंडू अगदी अडवलाय, थांबवलाय रुपेशनं. चांगली फिल्डिंग. धाव मिळेल 1. बरोबर 60 बनवल्यात 15च्या सरासरीनं आणि 61 धावांचं लक्ष आहे ज्वाली स्पोर्ट कामतकर संघासमोर.
भारत पाटील मनसे ठाणा जिल्हा उपाध्यक्ष आणि जय बजरंग कारवली संघाचे संघनायक, नक्कीच भारत पाटीलांच्या नेतृत्वाखाली जय बजरंग कारवली संघानं सातत्याने चांगली कामगिरी केलेली आहे. बघूया इथे कामतगार संघाला देखील कमी लेखून चालणार नाही आहे. एक लढवया संघ आहे, 61 बनवायचे आहेत. 15.25च्या सरासरीनं इथे त्यांना विजयासाठी धावा बनवावे लागतील. चंदन नाईकनं 21 धावांची वादली खेळली. संजयनं 20, त्यानंतर संदीपनं 4, कुंदन 0 आणि गुरुनं 8. अशी बॅटिंग लाईन ऑफ. गोलंदाजीकडे आपण नजर टाकू. विलास पाटीलनं पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा देत 2 विकेट. अखिलेशनं 12, अरविंदनं 17 आणि सचिननं 22. म्हणजे जे मेन गोलंदाज होते त्यांच्यावर अटॅक. हाच खेळा क्रिकेट आहे. कारवली संघामध्ये देखील चांगले दिग्गज खेळाडू आहेत आणि कामतगार संघाकडे देखील दिग्गज खेळाडू आहेत. मात्र क्रिकेटमध्ये जो जिता वही सिकंदर. नक्कीच आजच्या दिवसातील आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे. सामना सुरू होतोय. पंचांचा अधिकृत इशारा आलेला आहे. 24 चेंडू 61 धावा. गोलंदाज भारत पाटील संघाचे संघनायक आहेत. यस बसून घ्या मनोहर भाऊ. जरा आपण सुमारीची जरा दूरवर बसून घ्या. इथे बघूया पहिला चेंडू विनोद पाटीलना कव्हर रिझन मध्ये खेळलेला आहे. 2 धावा आलेत. 2 धावींनी स्वतःचं आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन झालंय.
भारत पाटील यांचा चेंडू ऑन साईडला विसेप मध्ये चेंडू चाललाय. कुंदन पाटील चेंडूच्या समोर आहेत. फक्त मिळेल एक सिंगल. सिंगलनं धावसंख्या 3. अप्रतिम फटका. सचिन पाटीलचा क्लास चौकार आलाय. तीन चेंडू मध्ये 7 आलेत. 15.25 ची सरासरी आहे. म्हणजे प्रति ओव्हर 15 पेक्षा जास्त धावा बनवायचे आहेत. आणि प्रत्येक ओव्हरमध्ये एकात दुसऱ्या मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. इथून जर आज सामना कामतगर संघाला जिंकायचा असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये 2 फटके मारावेच लागतील. बघूया. भारत पाटील टू सचिन पाटील. इथे हा चेंडू अतिशय चांगला आपण पाहिला आहे. अगदी नीलम नाईक शॉट फाईन लेगला आहेत. अगदी पायांच्या आणि बॅटच्या मध्ये चेंडू सोडला होता. पहिले आपण चेंडू पाहिले तर ऑफस्ट्राईक होते. ही चांगली क्वालिटी गोलंदाजी भारत पाटील यांच्याकडे आहे. एक सिनियर खेळाडू आहेत. प्रत्येक चेंडू अगदी वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतोय. इथे बॅटची आउटसाइड एज. चेंडू पुन्हा एकदा नीलम नाईक उचलत आहेत. एक सिंगल. सिंगलनं धावसंख्या 9 या अंकावर पोहोचलेली आहे. दुसऱ्या इनिंगची सुरुवात आणि पहिल्या ओव्हरचे 5 चेंडू फेकलेत भारत पाटीलनं. धावा खर्च केलेत 9. शेवटचा चेंडू आहे. बघूया सचिन पाटील की भारत पाटील. या चेंडूवर विजय कुठल्या खेळाडूचा राहील. चांगला चेंडू होता. अगदी तितकाच चांगला फटका देखील आपण पाहतोय. काऊ कॉर्नर रिझनला कुंदन पाटील चेंडूला उचलतोय. धावा मिळतील 2. 2 ने धावसंख्या पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 11 धावा बनलेत. आता 3 ओव्हरमध्ये 50. 3 ओव्हरमध्ये 50चा आकडा गाठायचा आहे. 50 म्हटलं की खूप मोठी टोटल. नक्कीच जय बजरंग कारवली संघाचे एक सिनियर खेळाडू अगदी शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व आहेत. किसनजी चौधरी आपलं देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे. की अगदी कारवली संघाच्या 12वा खेळाडू म्हणून अगदी सामना सुरू होण्याच्या आधी ते येऊन बसतात. नक्कीच आवाज द्यायला लागत नाही आहे. आणि कामतगर संघाचे देखील आमचे 12वे खेळाडू आपलं देखील स्वागत आहे. राम पाटील. तीन ओव्हर 50. पहिल्या 6 मध्ये 11. भारत पाटीलनं आपलं काम केलेलं आहे. आता संजय पाटील आलेत. एक चांगले पंच देखील आहेत आणि चांगले क्रिकेटर, फायटर क्रिकेटर, एक जिद्दी खेळाडू. इथे बघूया. नक्की शॉर्ट लेगच्या पंचांना चेंडू डायरेक्ट हिट झाला होता.
स्ट्राईकला सचिन, नॉन स्ट्राईकला विनोद पाटील. सचिननं फटका उडवलाय. स्क्वेअर सीमारेषेच्या बाहेर. सचिनचा क्लास षटकार. इथे हा चेंडू डॉट आलाय. चंदन नाईक ना एस्टनच्या मागे अगदी चांगला चेंडू पकडलाय. डॉट बॉल. धावा बनलेत 18. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये 7. इथे हा चेंडू सोडून दिलाय. आउटसाइड लेग स्टॉम्प. इथे कडक फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू चाललाय एका टप्प्याने सीमापार. येतोय चौकार. नक्कीच आमचे मित्र विनोद माली आमच्या मानकोली गावचे समाजसेवक आहेत आणि मानकोली दापोडा रिक्षा युनियन जे ॲक्टिव्ह सदस्य आहेत त्यांच्याकडून दमन दबऱ्यासाठी कुंदन पाटील साहेबांच्या संघटनेला आणि सर्व संघांना शुभेच्छा. धन्यवाद. विनोदजी माले आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे दमन दौरा 2025 मध्ये. इथे बघूया काय घडलंय. दोन धावा. धावा बनलेत 31. आता बनवायचे 30. म्हणजे सामना अगदी कट्टुकट चाललाय. समांतर रेषेमध्ये चाललाय. बघूया कुठल्या बाजूनं सामना झुकेल.
पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर दुसरीचा प्रयत्न आहे. बघूया, 2 पूर्ण केले, तिसरीसाठी धावतायत आणि ते फलंदाज विनोद पाटील. धावचीत बाद. अरविंद पाटील पहिली विकेट. नक्कीच आपण पाहिली तर पहिली विकेट गेली 38 धावसंख्येवर. चांगली भागीदारी. अडतीस धावा झाल्या 14 चेंडू मध्ये. अजूनही 23 ची गरज आहे 10 चेंडू मध्ये. सुरेख चेंडू. संदीप पाटीलचा चेंडू डॉट आलाय. इथे फटका उडवलाय साई पाटील ला चेंडू बीट करून. चेंडू अगदी साई पाटीलच्या मस्तक में दस्तक. सहा धावा आहेत. विलास पाटील अगदी समोर होते. षटकारांनी धावसंख्या 4-4. इथे हा फटका देखील उडवलाय विनोद. नक्कीच अगदी जल्लोष सुरू आहे. सचिन पाटील देखील मैदानातून धावा बनवतोय आणि 50चा आकडा गाठलेला आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावा बनवायच्यात 11. जल्लोषाला सुरुवात कामतगर संघाकडून की कारिवली. 61 धावांचा पाठलाग आणि 7 मध्ये 11. साई पाटील 10 चेंडू मध्ये 37. सचिन पाटीलच्या खात्यामध्ये. संघनायक कसा असावा तर संघनायक असा असावा. एक हाती किल्ला लढवतो. 61 धावांचं ओझं घेऊन मैदानामध्ये सलामीला आलाय आणि 10 मध्ये 37 वर नाबाद आहे आणि 7 मध्ये 11. संदीप पाटील इथे देखील चेंडूला टॅप केलाय. चेंडू चालला डीप स्लीपर कव्हरला. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी पूर्ण. काय क्रिकेट खेळलेत. सेकंड इनिंग मध्ये 61 धावांचा पाठलाग करताना 6 मध्ये 9. नक्कीच दोन्ही संघ लढवय आहेत. फायटर संघ आहेत. कारिवली संघाने जेव्हा 60 बनवल्या वाटलं होतं की धावांचा जो डोंगर आहे त्या डोंगरावर वरचढ करेल का. मात्र अगदी सरळ रेषेमध्ये चाललाय
आपण पाहिलं तर कारिवली आणि कामतगार अगदी एकाच रस्त्यातून एकाच रुलावरून हे दोन्ही संघ चाललेत. आता 6 मध्ये 9. नक्कीच करण काटेकर जॉली ब्रास बँडचे मास्टर सध्या प्रिन्स मूवीच्या माध्यमातून जोडलेत आणि करण काटेकरने देखील कामतगार संघाला शुभेच्छा दिलेत. बघूया पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते. इथे चांगला चेंडू आपण पाहिलाय, अप्रतिम डॉट बॉल आलाय. 4 मध्ये 7. आणि हा षटकार, स्कोर इज लेवल आणि फक्त आता 3 मध्ये 1. काय सामना जिंकण्याच्या तयारीत, जवळ आता विजयाचे दार उघडे केले आहेत. 3 चेंडू 1 धाव. कामतगार संघ आणि कारिवली सामना सुरू होण्याआधीच मी उल्लेख केला होता, फायनल से पहिला फायनल मुकाबला. 61 धावांचा पिछा. मला वाटतं दमनदवरा 20-25 मध्ये या स्पर्धेमध्ये प्रथमच झाला असेल, कारण की पाचिक राऊंडचा अपडेट आपल्याकडे येतोय. मात्र आज स्पर्धेचा 3रा दिवस आहे आणि 61 धावांचा पाठलाग या मैदानावर तरी प्रथमच आपण होताना पाहतोय. बघूया 3 मध्ये 1 कुंदन पाटील आणि विजयी धाव चौकार आलाय. सामना जिंकलाय जॉली कामतगारनं. अडलॉक टॉपलॉक नीलम नाईक, संदीप पाटील, साई पाटील, भारत पाटील, चंदन नाईक, ऑल टीम. अतिशय चांगला खेळ. जॉली स्पोर्ट कामतगार दोन्ही संघ हस्तांतरण करतात. हा खरा मित्रांनो क्रिकेटचा विजय आहे. नक्की चांगले खेळलेत म्हणून कामतगार जिंकलेत. इथे गोलंदाजी खराब झाली आणि कारिवली संघ हारलाय.